हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा आहे. त्या दिवशी मस्तपैकी म्हटलं मिठाई आणावी. आपण फराळ केलेलं तर असतोच घरात, पण मिठाई पण आणायची होती म्हणून बाजारात गेलेली. किती सुंदर ढग दिसत होते ना. आणि त्यानंतर मी लक्ष्मीची मूर्ती मला घ्यायची होती कुबेर महाराजांची, म्हणून मग गेली होती मार्केटला. म्हटलं बघू छान मूर्ती मिळाली तर घेऊन येईन म्हणून गेली बघायला. तर इतक्या सुंदर मूर्ती मिळाल्यात ना, गजलक्ष्मी, महालक्ष्मी आणि कुबेर महाराजांची खूप सुंदर मूर्ती मिळाली. त्यानंतर घरी आली तर तोपर्यंत माझ्या लेकीनी छानपैकी रांगोळी काढली होती. म्हटलं तिचं पण शूट घ्यावं. खूप छान रांगोळी आली होती. तसं तर ते कमळाचे छाप वगैरे उठवलेले खूप छान वाटत होते, छोटे छोटे. त्यानंतर ज्या मूर्त्या आणल्या होत्या ना त्या सासूबाईंना पण दाखवल्या, त्यांना पण खूप आवडल्या. तशी प्राईस काही जास्त नाही आहे, एक 450 ते 500च्या दरम्यान महालक्ष्मीची मूर्ती आहे. आणि कुबेर महाराजांची पण स्वस्तच मिळाली, 200च्या आसपास. आणि गजलक्ष्मी पण एक 700ला आहे मला वाटते गजलक्ष्मी. तर अशा ते छानपैकी मिळाल्या. म्हटलं मस्तपैकी त्याची पूजा करावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि ते सासूबाई हार बनवत बसले होते माझ्या. असं सणवार असलं की घर पूर्ण भरल्यासारखं वाटतं आणि सगळे आले होते त्यामुळे खूप छान वाटत होतं. नाही तर इतर दिवशी मी, श्री आणि श्रीचे पप्पा आम्ही तिघंच असतो. त्यानंतर इथे संध्याकाळी मस्तपैकी पूजेची तयारी करायला घेतली. बऱ्यापैकी मांडून झालं होतं, काही काही मांडायचं होतं आणि काही वस्तूसुद्धा गोळा करत होती मी. तर म्हटलं पूजेला पण सुरुवात करावी. इथे कलश तयार करत होती. म्हटलं छानपैकी कलश तयार करून घ्यावा. आणि मूर्तीसुद्धा इथे चौरंग छोटासा ठेवला होता महालक्ष्मीच्या जी प्रतिमा आहे ना त्याच्या पुढ्यात. तर तिथे दाखवते मी नंतर ठेवल्यावर. खूप छान दिसत होती ती मूर्तीसुद्धा. आणि खरंच खूप छान मूर्ती मिळाली. असं एकदा मी वेगळा व्हिडिओ करेन त्याचा आणि तुम्हाला नक्की दाखवेन त्या मूर्त्या पुन्हा. खूप छान दिसत होत्या. गेल्या वर्षी माझी इच्छा होती की मी मूर्ती घ्यावी म्हणून, पण गेल्या वर्षी काही मला मिळाल्या नव्हत्या पाहिजे तशा. आणि ह्यावर्षी ती इच्छा पूर्ण झाली आहे माझी. चांदीची नाही पण पंचधातूची तरी घेतलेली आहे. चांदीची पण घेईन मी नक्की एकदा, पण आता तरी पंचधातूची घेतलेली आहे मूर्ती. त्यानंतर आधी म्हटलं दिवा लावून घ्यावा आणि पूजा करून घ्यावी. सासूबाई सांगत होत्या कसं कसं काय काय करायचं ते. तसं तर आपण रोजची पूजा करतच असतो. बाहेर तोपर्यंत दिवे वगैरे पण लावून झाले होते बऱ्यापैकी माझे, म्हणजे आई होत्याच मदतीला. सगळ्यांनी एकत्र मिळून कामं केली ना की खूप छान वाटतं सगळ्यांनाच. आणि ही साडी आठवत असेल तुम्हाला तर गौराईला नेसवलेली हीच ती साडी आहे. तर ह्याचा छानपैकी ब्लाऊज शिवून घेतला होता आणि तीच नेसली होती मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि त्या दिवशी रात्री आम्ही दरवर्षी फटाके फोडायला जातो सगळेजणं खाली. माझ्या मुलांबरोबर मी पण जाते. आणि त्या दिवशी फटाके फोडायला गेलो. जवळपास पूजा होईपर्यंत 8, 8:15 वगैरे वाजले. त्यानंतर शेजारी पण गेलो पूजेसाठी पाया पडायला. ती पण माझ्याकडे आली होती माझी मैत्रीण. आणि फटाके फोडायला नंतर खाली गेलो तर पाऊसच आला, त्यामुळे फटाकेच फोडता आले नाही आम्हाला त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी पण म्हटलं आज नाही तर उद्या तरी जाऊ फटाके फोडायला. तर त्या दिवशीसुद्धा पाऊस, म्हणजे पाडवा भाऊबीज पाऊसच चालू होता. संध्याकाळी 5ला सुरुवात व्हायची पावसाची. बारीक बारीक का होईना तो येतच असायचा. मग त्यात काही फटाके फोडायलाच जमले नव्हते. त्यामुळे जितके फटाके आणलेले ना तितके बऱ्यापैकी शिल्लक राहिलेत. आता म्हटलं तुळशीच्या लग्नापर्यंत फोडून टाकू म्हटलं ते. आणि श्रीच्या पायाला माझ्या थोडंसं लागलेलं आहे त्यामुळे मग तो सुद्धा जात नाही आहे खाली फटाके फोडायला. त्याचं मी थोडंसं शूट घेतलेलं आहे की त्याच्या पायाला काय झालं आहे ते. म्हणजे त्यालाही कळलं नाही खेळताना काय लागलं की कुठे धक्का बसला आहे किंवा काय. जेव्हा किल्ला करत होता तेव्हा काय उचलपाचल करताना काय झालं आहे का काय हेच लक्षात येत नाही आहे. त्यामुळे मग जरा त्याचा पाय दुखावला गेला आहे. त्यामुळे जरा पाय खूप असं दुखतो आहे त्याचा, त्याला चालताना वगैरे त्रास होतो आहे. त्याचं थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणखीन थोडं मी शूट घेईन आणि तुम्हाला दाखवेन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. ज्या दिवशी भाऊबीजेचा व्हिडिओ येईल ना त्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन, शेवटची क्लिप जॉईन करीन आणि तेव्हा दाखवेन तुम्हाला. त्यामुळे मग तो काही फटाके पण फोडायला जात नाही आहे की बाहेर खेळायला जात नाही आहे. आता फक्त घरात दीदी वगैरे आहे त्याची, म्हणून मग त्यांच्याबरोबर लुडो, नवा व्यापार, सापशिडी हे गेम फक्त खेळत बसला आहे तो. आणि ह्या दोघी तशा मोठ्या झालेत त्यामुळे एवढे फटाके फोडायला नाही जात खाली. आणि त्यांनी त्याच्या आवडीचे सगळे फटाके आणलेत त्यामुळे ह्यांना वाजवण्यासारखं काही नाही आहे. आणि पावसामुळे काही जातच आलं नाही. आता बघू थोडे थोडे म्हटलं वाजवून टाकू तुळशीच्या लग्नापर्यंत, नाहीतर मग ते पुन्हा पुढच्या वर्षभर सांभाळावे लागतात.
आता मध्यंतरी जेव्हा किल्ला बनवत होते ना, तेव्हा गेल्या वर्षीचे थोडेसे फटाके त्याला सापडले. ते नेऊन त्यांनी सगळे फोडून संपून आला. आता म्हटलं यंदा पाहिजे तेवढेच आपण फोडू, म्हणजे घेऊन येऊ. पण ते नेमकं पाऊस आला, त्यामुळे बरेच फटाके शिल्लक राहिले. तर इथे छानपैकी पूजा माझी करून झाली. पूजा केली, आरती केली, मस्तपैकी नैवेद्य दाखवला. नैवेद्याला पण खूप छान असं केलं होतं. छोले, पुरी, बासुंदी, वरण भात असा छानपैकी मेनू केला होता सगळ्यांच्या आवडीचा. आणि पूजेची मांडणी किती छान प्रकारे केली होती. खूप छान वाटत होतं बघताना, मन खूप प्रसन्न झालं होतं. त्यानंतर इथे पुढे रांगोळीसुद्धा काढली मी. पूजा करायच्या आधी काढली नाही, कारण की म्हटलं पूजा करताना ती विस्कटून जाईल. आणि ही बाहेर माझ्या लेकीने काढलेली रांगोळी खूप सुंदर आली होती तीसुद्धा. आणि हळदीचं लेपन पण केलं होतं, ते पण छान झालं होतं. त्यानंतर इथे रांगोळी काढून घेतली, पणत्यासुद्धा लावल्या. दिवे वगैरे तर आधी लावलेच होते. ते जे गणपतीत मी घेतलं होतं ना, जे फुलं ठेवलेलं एक तबक असं आहे ते, आणि त्यात साईडला दिवे पण लावता येतात. खूप छान आहे ते, खूप छान उपयोगी पडलं. दिसताना खूप छान दिसतं ते. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आता दिवाळी तर संपलेली आहे, पण तरीसुद्धा ही बघा लक्ष्मीची मूर्ती आणि कुबेर महाराजांची मूर्ती आणि गजलक्ष्मी पण तुम्ही बघितलीच असेल, खूप सुंदर दिसत होतं ते. त्यानंतर इथे माझ्या दोन्ही लक्ष्मीचं घरातल्या पूजन केलं, म्हणजे माझ्या मुलींचं. ही माझी मोठी मुलगी, आधी हिचं पूजन करून घेतलं, त्यानंतर छोटीचं केलं. गेल्या वर्षी तिघांनाही मी चांदीची चेन घेतली होती. यंदा त्यांना कपडे वगैरे घेतलीच होती आधी दिवाळीला, त्यानंतर मग पाकिटच भरली. म्हटलं आता काही सोनं घेण्यासारखं नाही आहे आपल्याकडनं, त्यामुळे म्हटलं, आणि चांदीच्या वस्तू बाकी त्यांना काही नको होत्या, म्हणून मग म्हटलं पाकिट भरून द्यावं, त्यांना काय पाहिजे ते घेऊ शकतील त्या ह्या हिशोबाने. त्यानंतर इथे छान असा मेनू केलेला, ही बासुंदी, भात, साधाच भात केला होता, जिरा राईस जास्त कोणाला आवडत नाही. वरण केलं होतं आणि छोले केले होते मस्तपैकी, आणि पुरी करायची चालली होती. म्हटलं नैवेद्य भरून घेऊ एक साईडला पुऱ्या करून, मग पटापट पुऱ्या केल्या आणि नैवेद्य भरला. त्यानंतर मस्तपैकी आम्ही सगळे जेवलो आणि छानपैकी गप्पा मारत बसलो होतो जेवण झाल्यावर. पाऊस इज ऑन पीक. देअर इज टू मच बारिश गाईज. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाऊस आला आहे आमच्याकडे. सो 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 बॅड. अगरबत्ती घे, अगरबत्ती. यार अगं कुठे फुटला? दिसलं नाही. हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय सर्वांना, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.